wonderful and we experience it every day. आमच्या देवासारखा कोणी देव नाही, There's no one like our God जो आम्हाला घडवतो, जो आम्हाला रचतो, जो आम्हाला आशीर्वादित करतो, who makes us, establishes us and blesses us, जो आमच्याशी बोलतो, जो आमच्याशी हितगुज करतो, who talks to us, who reveals secret to us. जो आमच्याशी संवाद साधतो. He makes a conversation with us. मी नेहमी तुम्हाला सांगतो, संवाद साधणं कितीतरी चांगलं आहे. And it's a good to have a conversation. संवाद साधल्यानं मन मोकळं होतं. And while having a conversation, your mind gets free. संवाद साधल्यानं योजना समजतात. Because of conversation, the plans get revealed. संवाद साधल्यानं माझ्याविषयीच्या योजना मला समजतात. Because of the conversation, plans for me get revealed. म्हणून देवाशी आम्ही संवाद साधावा. So we have to have a conversation with God. देव आमच्याशी संवाद साधतो. God makes a conversation with us. आणि म्हणून प्रियानो, या संवादामधून एक विशेष घडतं. So with the conversation, some wonderful thing happens. आम्ही पूर्णतेपर्यंत जातो. We go to perfection. कारण देवाची वाणी आमचं पोषण करणारी वाणी असते. Because the voice of God nourishes us. आणि म्हणून जेव्हा मी देवाची वाणी ऐकतो, So when we listen to the voice of God, लक्षपूर्वक ऐकतो, carefully we listen, त्या वचन वाणीच्या द्वारे आमचं पोषण होतं. and it nourishes us. आणि म्हणून प्रियानो, देवाकडे लक्ष द्या. So beloved, pay attention to God. म्हणून मोशेच्या द्वारे ज्या देव इस्रायल लोकांशी बोलला, So when through Moses God spoke to Israel, त्यावेळेस देव हेच म्हणत होता, He said the same thing. माझी वाणी लक्षपूर्वक ऐकशील तर, If you listen to my voice carefully, माझ्या आज्ञा पाळशील तर, if you obey my commandments, माझे नियम पाळशील if तर, you obey my statutes, माझे विधी पाळशील तर, if you obey my rules, तर हे घडणार only आहे. then that will happen. तुला आरोग्य मिळणार आहे, You'll get the healing, तुझी कोठार भरून वाहणार आहेत, and your go downs will be full. तुला कुठल्या चांगल्या गोष्टीचं ऊन पडणार नाही, You'll not lack anything good. तू उच्च स्थानावर विराजमान You'll होशील, be seated on the highest place. तू पूच नाही तर तू मस्तक असशील, You'll not be the head but the heel. सर्व ज्या भूमीवर तू पाव ठेवशील ती भूमी मी तुला देईन. And the land that you step on, I'll give it to you. आणि म्हणून प्रियानो, आम्ही पाहतो वाणी लक्षपूर्वक ऐका. So we need to hear the voice carefully. आणि या दिवसामध्ये आम्हाला देवाची वाणी आमच्या कानावर येत असताना हे म्हणत आहे की आत्म्यानं भरलेले तुम्ही व्हा. And while the voice of God comes to us these days, it says, be filled with the Spirit. नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये सुद्धा बायबल आम्हाला सांगतं, पहिल्या अध्यायाच्या 23 वचनामध्ये माझा वाग्दंड ऐकून वळा. Proverbs 1 and 23, it says, मी listen माझा to my आत्म्याचा commandments. वर्षाव तुम्हावर करेन. काय I'll दिले pour out पावास my Spirit on आत्म्याविषयी. you. माझा वाग्दंड ऐकून वळा. हा, माझा वाग्दंड ऐकून वळा. पहा मी आपल्या आत्म्याचा वर्षाव पहा मी आपल्या आत्म्याचा वर्षाव तुम्हावर करीन. तुम्हावर करीन. हालेलुया. Turn at my rebuke, surely I'll pour out my Spirit on you. माझा वाग्दंड ऐकून वळा. Turn at my rebuke, पहा मी आपल्या आत्म्याचा वर्षाव तुम्हावर करीन. and surely I'll pour out my Spirit on you. मी नेहमी तुम्हाला सांगतो, वाग्दंड ऐका. I'll tell you always, listen to the rebuke. तुम्ही म्हणाल ऐकला की वाग्दंड. You'll say, I've already heard it. तुम्ही बोलला वाग्दंड, आम्ही ऐकला वाग्दंड. And you told the rebuke and we heard it. हालेलुया. Hallelujah. वाग्दंड म्हणजे काय? What exactly is a rebuke? काय वाग्दंड? वाग्दंड शब्दाचा अर्थ मी बराच वेळा तुम्हाला सांगितलं. What is the meaning of it? हा, कशाची खरडपट्टी? खरडपट्टी, बरोबर. खरडपट्टी शब्द बरोबर आहे. And it's an eye opener. हालेलुया. खरडपट्टी कशी केली जाते? And how do you open eyes? शब्दाच्या द्वारे. Through words. हालेलुया. Hallelujah. शहाण्याला शब्दाचा मार. हालेलुया. शब्दानं खरडपट्टी करणं, काढणं प्रियानो. आणि म्हणजे काय? वाग्दंड ऐका. वाग्दंड त्याचा अर्थ आहे वाग्दंड शब्दाचा. And an eye opener through the words is called a rebuke. म्हणून ज्यावेळेस देव आमच्याशी बोलतो, So when God talks to us कधी कठोर शब्दामध्ये बोलतो, through tough words, तो आम्हाला दोष देतो, He accuses us, आम्हाला वाग्दंड तो करतो. He rebukes us, आणि कारण तो म्हणतो की पहा मी आपल्या आत्म्याचा वर्षाव तुम्हावर करीन. because He says, I'll pour out my Spirit on you. प्रियानो, वाग्दंड ऐकण्याचा दुसरा एक आम्ही पाहतो फायदा जर काय आहे, The second profit of listening to the rebuke is, तर प्रियानो आम्ही सुज्ञान मध्ये वस्ती करणारे लोक ठरतो. and we are the one who dwell in wisdom. पहा काय देता 15वा अध्याय नीतिसूत्राचा असता आणि त्याचं 31 वचन. 15:31. जीवनाच्या शिक्षणाकडे जो कान देतो. हा, जीवनाच्या शिक्षणाकडं पंडिता रमाबाईंच्या भाषांतरामध्ये आहे, जीवनाचा वाग्दंड, जीवनाच्या शिक्षणाकडे जो कान देतो तो ज्ञानांमध्ये वस्ती तो करतो. ज्ञानांमध्ये वस्ती करतो. The ear that hears the rebuke of life will abide among the wise.
जो वाग्दंड ऐकतो who hears the rebuke, तो ज्ञानामध्ये वस्ती करतो. abides among the आणि wise. ज्ञानी कोण आहे? ज्ञान कुठं आहे? And who are the wise people? Where is wisdom? पवित्र आत्मा आमचा मी पाहतो ज्ञानाचा आत्मा आहे. Holy Spirit is spirit of wisdom. पवित्र आत्म्याची वैशिष्ट्य काय आहे? What are the characteristics of Holy तो Spirit? सुज्ञानाचा आत्मा, The spirit of तो wisdom, समंजसपणाचा आत्मा, spirit of good तो counsel, सुसंकल्पाचा आत्मा, spirit of knowledge, तो सामर्थ्याचा आत्मा, spirit of power, तो परमेश्वराच्या भयाचा आत्मा, spirit of the fear of तो God, ज्ञानाचा आत्मा. हा and the spirit of knowledge. जो वाग्दंड ऐकतो, जीवनाचा वाग्दंड ऐकतो, तो ज्ञानामध्ये वस्ती करतो. So who hears the rebuke of life abides among the आणि wise. ज्याची वस्ती अशा ठिकाणी And आहे whoever lives in such a place, ती व्यक्ती परिपक्व होते, that person is perfect, ती व्यक्ती परिपूर्ण होते, that person gets ती perfected, व्यक्ती आपल्या ध्येयाप्रत पोहोचते, that person attains the goal, ती व्यक्ती जीवनाचा मुकुट प्राप्त करून घेण्यासाठी person- पात्र ठरते. that person is worthy to get the crown of life. आणि मग प्रियानो, आम्ही वाग्दंड ऐकून वळणं गरजेचं You आहे. have to turn back after hearing the rebuke. आम्ही वाग्दंड ऐकावा प्रियानो, कारण त्याद्वारे आम्ही ज्ञानांमध्ये वस्ती करणारे लोक ठरतो. When we hear the rebuke, we abide among the wise. म्हणून या दिवसामध्ये आम्ही पाहत So आहोत, these days we see आम्ही आत्म्याने भरलेलं राहणं कितीतरी महत्वाचं it आहे. is important we be filled with the Spirit. आत्मा आम्हाला सदर्भ भूमीमध्ये नेणारा आत्मा आहे. And Spirit takes us into the good land. आत्मा आमचा कैवारी तो आत्मा आहे. And the Spirit is a comforter. आत्मा आम्हाला पूर्ण सत्यामध्ये नेणारा आत्मा आहे. And the Spirit takes us into complete truth. पवित्र आत्म्याच्या कृपादानाने आम्ही भरणं फार गरजेचं आहे. And we need to be filled with the gifts of the Holy मग Spirit. एफिसकराच्या पत्रामध्ये 5व्या अध्यायाच्या 18 वचनामध्ये बायबल आम्हाला सांगतो, Ephesians 5:18 it says, द्राक्षरसाने मस्त होऊ नका, त्यात बेतालपणा आहे, हा, तर आत्म्याने पूर्ण होऊन द्राक्षरसाने मस्त होऊ नका, त्यात बेतालपणा आहे. do not be drunk with wine, but it has dissipation. द्राक्षरसाने माजू नका. Do not be drunk with wine. त्याच्यामध्ये काय आहे? दंगा आहे. It has हालेलुया. dissipation. आणि मग प्रियानो, आम्ही जे योग्य ते आम्ही निवडावं. So we have to choose the right thing. आम्ही पवित्र आत्म्यानं भरलेलं आम्ही असणं गरजेचं We आहे. need to be filled with the Holy Spirit. कारण पवित्र आत्मा आम्हाला सहाय्य करणारा आहे. Because the Holy Spirit helps us. येशू म्हणतो, मी जातो आणि तुमच्यासाठी कैवारी आत्मा पाठवतो. Jesus said, I'll go and send you helper तो spirit. पवित्र आत्मा तुम्हाला पूर्ण सत्यामध्ये नेईल. The Spirit will take you into complete तो truth. आम्ही जातो आणि तुमच्यासाठी कैवारी आत्मा पाठवतो. So I go and send you a helper spirit. आणि पेंटिकॉस्टच्या दिवशी देवानं तो आत्मा आमच्यासाठी On the day पाठवला. of Pentecost, God sent it for us. आणि तो आत्मा आम्हाला त्या सत्यामध्ये घेऊन जातो. And that Spirit takes us into the truth. जर आम्ही आत्म्यानं भरून चालतो, If you are filled with Spirit and walk, जर आम्ही पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालतो, if you are walking by the guidance तर of the Spirit, प्रियानो आम्ही त्या सदर्भ भूमीमध्ये जातो. we go into the promised land. आम्ही परिपूर्णतेपर्यंत जातो. We go to perfection. आणि म्हणून आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती सुद्धा त्याच वेळेला होते ज्यावेळेस आम्ही आत्म्यानं भरलेले असतो. So हालेलुया. the fruits we get from the impression of the Holy Spirit happen only when we are filled with the Holy Spirit. आमच्यामध्ये शांती, आमच्यामध्ये आनंद, आमच्यामध्ये सहनशीलता, आमच्यामध्ये आणि सर्व प्रकारचं चांगुलपण असणं गरजेचं आहे. And we have to have peace and the goodness in us. हालेलुया. हालेलुया. आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती काय? वाचा गलतीकराचं पत्र 5वा अध्याय. आत्म्याच्या प्रभावाने होणारी हा, फलप्राप्ती. बच्या अध्यायन वचन सांगा. गलतीकराचं पत्र 5:22 हा, गलतीकराचं पत्र 5वा अध्याय 22 आणि 23 हा 22 आणि 23. आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती. आत्म्याच्या प्रभावानं, प्रियानुबा या ठिकाणी लिहिले, आत्म्याच्या प्रभावानं फलप्राप्ती होते. हालेलुया. म्हणजे तो आत्म्याचा प्रभाव आमच्यावर असणं गरजेचं आहे. आत्म्याचं प्रभुत्व आमच्यावर असणं गरजेचं आहे. आमच्या जीवावर, आमच्या आत्म्यावर, आमच्या शरीरावर त्याचा प्रभाव असणं गरजेचं आहे. आत्म्याच्या प्रभावानं होणारी फलप्राप्ती काय? पहा, प्रीती, आनंद, आनंद, शांती, शांती, सहनशीलता, सहनशीलता, ममता, ममता, चांगुलपणा, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, सौम्यता, इंद्रिय दमन ही आहे. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. वाचा. But the fruit of the Spirit is love, joy, peace, long-suffering, kindness, goodness, faithfulness, gentleness, and self-control. Against such there is no law. आत्म्याच्या प्रभावानं होणारी फलप्राप्ती ही आहे. And the fruits by the impression of the Holy Spirit. म्हणजे तो आत्म्याचा प्रभाव आमच्यावर असणं गरजेचं आहे. So the impression of the Holy Spirit needs to be upon us. आत्म्याचा प्रभाव त्याच वेळेला आमच्यामध्ये जेव्हा आम्ही आत्म्यानं भरलेले असो. The Holy Spirit is with us only when we are filled with the Spirit. आत्म्यानं आम्ही परिपूर्ण असो. We have completed by the Spirit. आत्म्याच्या सामर्थ्याने आम्ही भरलेले असो. By the power of the Spirit you are filled. त्या आत्मा आम्हाला चालवतो. प्रियानो, That's when the Spirit
drives us. त्याचा प्रभाव आमच्यावर असतो His impression is on us. आणि त्याची फलप्राप्ती ही ईश्वरी स्वभावाचा भाग आहे. And the fruits are a part of the divine nature. आत्म्याच्या प्रभावानं होणारी फलप्राप्ती The fruits from the impression of the Holy तो Spirit प्रत्येक स्वभाव गुण and the character, ईश्वरी स्वभावाचा भाग आहे. it is a part of the heavenly आणि character. बायबल आम्हाला And the सांगतं Bible says, तुम्ही ईश्वरी स्वभावाचं विभागी you व्हा. are partakers of the divine पण character. या ठिकाणी आम्ही पाहतो Here we see, पहिली गोष्ट प्रीती आहे. first thing love. आत्म्याच्या प्रभावानं होणारी फलप्राप्ती पहिलं काय आहे? प्रीती आहे. First, the fruit of the Spirit is love. आणि प्रीती आमच्या देवाची ओळख आहे. And love is the love. By love we know God. आम्हाला लहानपणी शिकवलेलं असतं And in childhood we learn. मन बाळा देव प्रीती. हा, And we have to say God is love. हे शिकवतो का नाही? प्रत्येक आई आपल्या मुलाला काय पहिल्यांदा शिकवती? देव प्रीती आहे. Every small child is taught God is love. देव प्रीती आहे. God is love. प्रीतीनं आमच्या देवाची ओळख आहे And प्रियानो. a God is known through love. आमचा देव कशामुळे ओळखला जातो? How is a God known? प्रीती करणारा तो देव He is आहे. a God who loves. हालेलुया. Hallelujah. जगामध्ये सगळ्या ठिकाणी ख्रिश्चन लोकांविषयी म्हणतात हे प्रेम करणारे लोक So आहेत. everywhere in the world is talked about Christian that they are loving यांच्यामध्ये people. प्रीती असते. They have love in them. कुठून आली ही प्रीती? From where did the love come? आमच्या स्वदेवाचा तो स्वभाव That आहे. is the character of our God. आमच्या देवाचा तो गुणधर्म आहे. And that is the quality of our आणि त्या God. पवित्र आत्म्याने आम्ही भरलेलो आहोत. We are filled with the Holy Spirit. देवाचा आत्मा आमच्या ठाई काम करतो. Spirit of God works in us. आणि प्रियानो तो प्रभाव आमच्या जवळ आहे. That impression is upon us. आणि आम्हाला आमच्यामध्ये तो आणि त्या प्रभावाने होणारी फलप्राप्तीचा पहिलाच गुण आम्ही पाहतो प्रीती आहे. And the fruit of that Spirit is first thing is love. देवाची ती ओळख आहे प्रियानो. And that is the knowing of आणि God. त्याच गोष्टीच्या द्वारे ख्रिश्चन लोकांना सुद्धा ओळखलं And जातं. through that the Christians are known in the world. फलप्राप्ती प्रीती आहे. First is love. आनंद आहे. Second is joy. हा कोणाचा स्वभाव आहे? Whose character is this? आनंदाचा देवाचा स्वभाव It आहे. is the character of God. हालेलुया. Hallelujah. त्यानं आम्हाला एखादी आनंदी व्यक्ती दुसऱ्याला आनंद देऊ शकते. And one happy person can give the other one joy. हालेलुया. Hallelujah. आणि कोण आम्हाला आनंद देणार आहे? And who can give us joy? मी तुम्हाला आनंद दिला आणि तुमच्या ठाई तो पूर्ण होईल. I give you joy and it will be perfected in you. आनंद आहे प्रियानो. Joy is there. शांती Peace is there. कुणाचा स्वभाव आहे? Whose is the character? देवाचा आहे. It is the character of God. शांती कर जोड बायबल आम्हाला सांगतं सख्य कर शांती तू जोड. And you should be peacemakers. शांतीचा अधिपती तो देव He आहे. is the Prince of Peace. शांती देणारा तो देव He is आहे. the one who gives us peace. माझी शांती मी तुम्हाला देतो. I'll give you my peace. मी तुम्हाला दिली. I have given you peace आता तुम्ही जगाला जाऊन द्या. and you have to give it to the world. म्हणून आम्ही या ठिकाणी चर्च वर्शिप झाली की मी सांगतो एकमेकांना भेटा आणि काय म्हणा प्रभूची शांती तुम्हाबरोबर असो. काय ते So we always say peace be with you. आत्म्याच्या प्रभावानं होणारी फलप्राप्ती आहे. That is the fruit we get by the impression of the Spirit. सहनशीलता. And the long suffering. कुणाचा स्वभाव आहे तो? Whose character is it? कोणाचा आहे? देवाचा आहे. It belongs to God. तो आमचं सहन करतो प्रियानो. And He bears with us. वधस्तंभावर आम्ही पाहतो त्याने सर्व काही सहन He केलं. bore everything on the cross. मरणप्राय यातना त्यांनी सहन केल्या. And he bore the death on the cross. चाबकाचे फटके त्यांनी सहन केले. He bore the stripes on the cross. त्याच्या हातामध्ये पायामध्ये खेळ टोकले त्या वेदना त्यांनी सहन केल्या. And the pain of the nails in hands and legs He bore it. डोक्यावर काट्यांचा मुकुट घालण्यात आला त्याच्या वेदना त्यांनी सहन A केल्या. crown of thorns on His head He bore it. आणि सर्वात मोठ्या वेदना जर का And असतील what is the biggest pain He तर had? पित्यानं आपल्या प्रिय पुत्राचा हात सोडला. And the father forsake His beloved त्याला son. अधांतरी टांगण्यात आलं. And He was hanging in त्या midair. वेदना तर इतक्या भयंकर आहेत. That pain was such. तो येशू म्हणतो ओरडून तो म्हणतो माझ्या बापा माझ्या देवा तू माझा त्याग का केला. And Jesus shouts and say, Lord, why have you forsaken me? पण ते सर्व त्यांनी सहन So केलं. He bore everything. तुमच्यासाठी माझ्यासाठी त्यांनी सहन For केलं. you and me He bore it. तो सहनशील आहे. And He is a long तो suffering आमचं God. सहन करतो. He bears with us. अजूनही तो आमचं सहन And करत still is आहे. bearing with us. तो आमची वाट पाहत आहे. He's waiting for आणि us. तो ईश्वरी स्वभाव आम्हामध्ये निर्माण होतो जेव्हा आम्ही आत्म्याच्या प्रभावाखाली येतो. And that heavenly character comes into us when we are under impression of the Spirit. ज्यावेळेस आम्ही पवित्र आत्म्यानं भरलेलं राहतो तेव्हा तो स्वभाव आमच्यामध्ये निर्माण होतो. When we are filled with the Spirit, that character comes into us. पुढे बायबल आम्हाला सांगतं For the Bible says, सहनशीलता आहे, long suffering is there. ममता आहे. Kindness is there. काय आहे ममता? Kindness.
हालेलुया. Hallelujah. ममता प्रियानो आमच्या देवापासून आहे. Kindness comes from God, आमेन. तो आम्हाला जवळ करणारा and देव He आहे. takes us near, आमच्यावर ममता करणारा He तो loves देव आहे. us. तो सहनशील आहे. and He's a long-suffering God. चांगुलपणा. He is a good God. परमेश्वर चांगला आहे. Our God is good, त्याची दया सनातन and His आहे. mercy endures forever. हालेलुया. जेव्हा आम्ही आत्म्याच्या प्रभावामध्ये येतो प्रियानो, And when we are under the Spirit, ते चांगुलपण देवाचं आमच्यामध्ये येतं. that goodness of God comes into us. मग आम्ही सुद्धा काय करतो? So what do we do? चांगलं वागतो. And we behave good. काय वाईट वागतो? Do we behave bad? आम्ही सगळं काय चांगलं करतो. And we do everything good. काल एके ठिकाणी घराचं आणि प्रार्थना होती, त्या ठिकाणी पण आम्ही देवाचं वचन ऐकलं की ती चांगली घरं बांधतील. We went to a housewarming and we heard the word of God चांगला that माणूस people सगळं will काय build good houses. चांगला माणूस सगळं काय चांगलं करतो. A good man does everything ते good. घर अतिशय चांगलं डेकोरेट केलं होतं. The house was wonderfully made. चांगलं असलं की सगळं काय चांगलं It असतं. was good and everything looked good. आपण चांगले तर सगळं चांगलं. If we are good, everything is good. आमचा देव चांगला आहे, आम्ही चांगले Our आहोत. God is good and so are we. मग आम्ही चांगले आहोत तर ते आमचं चांगलं पण इतरांना दिसणं गरजेचं And आहे. if we are good, the goodness should be seen to others. ते फळ आमच्यामधून दिसणं The गरजेचं आहे. fruit needs to be seen to त्या others. फळाचा गुणधर्म आमच्यामधून दिसणं गरजेचं The आहे. characteristics of the fruit should be seen to म्हणून आम्ही others. पाहतो सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा. Next is faithfulness. हालेलुया. Hallelujah. देव कसा आहे? How is God? विश्वसनीय देव He's a आहे. faithful God. विश्वासू तो देव He's आहे. a faithful आणि God. मग तोच स्वभाव आमच्यामध्ये येणं And the गरजेचं same आहे. character needs to come into us. आमेन. आम्ही विश्वासू राहावं. We have to be faithful. आमच्या देवाला विश्वासू राहावं. Faithful to our God. आमच्या कुटुंबाला विश्वासू Faithful to राहावं. our family. आमच्या सहकार्याला विश्वासू Faithful राहावं. to our partners. आमच्या सहवासामध्ये येणाऱ्या प्रत्येकाला मी विश्वासू राहावं. Faithful to everyone who comes with us. विश्वासूपणा. And the faithfulness. हालेलुया. Hallelujah. ख्रिश्चन लोकांवर लोक डोळे बंद करून विश्वास ठेवतात. Everyone has faith on Christians. हे लोक फसवणारे लोक नाही. Christians won't deceive us. हालेलुया. Hallelujah. कारण आमच्यामध्ये कोण आहे? So who is with us? फसवणारा तो दुष्ट आहे. The one who deceives is the devil. मग आमच्यामध्ये कोण आहे? आमचा देव आमच्यामध्ये Our आहे. God is in us. जो विश्वसनीय देव He is a आहे. faithful तो God. विश्वासूपणा आमच्यामध्ये असणं. The faithfulness should be in us. सौम्यता. Gentleness. मी जो मनाचा सौम्य. The बायबल काय one I am gentle of my mind. हालेलुया. कसा देव स्वतःविषयी ओळख करून देतो? मी जो मनाचा सौम्य. And the God says that I am gentle of my mind. मृदू तो देव आहे. And He is a soft God. सौम्य तो देव He आहे. is a soft God. हालेलुया. Hallelujah. बायबल आम्हाला सांगतं की तो सौम्यता आमच्यामध्ये असणं गरजेचं And आहे. that gentleness we need to have it in us. इंद्रिय दमन आमच्यामध्ये असावं. Self-control needs to be there ही in us. सर्व आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती All आहे. these are fruits by the Spirit. आता ही फळं नाही. And these fruits are not there. लोकांना वाटतं ही फळं आहेत. People प्रीती, thought these are ममता, fruits. चांगुलपण हे सगळं फळं आहे. पण काय बायबल आम्हाला सांगतं? आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती. But the fruits that you get by the impression of the Spirit. प्रत्येकाला वाटतं अप्रीती एक फळ आहे, आनंद एक फळ आहे, शांती एक फळ आहे, सहनशीलता फळ आहे, ममता फळ आहे, चांगुलपणा फळ आहे, विश्वासूपणा फळ आहे, सौम्यता फळ आहे, इंद्रिय दमन फळ आहे. Everyone says love, joy, peace, long suffering, kindness, goodness, faithfulness, gentleness, self-control, all are fruits. पवित्र आत्म्याची 9 कृपादानं. And the 9 gifts of the Holy तशी Spirit, पवित्र आत्म्याची 9 फळं असं नाही. like that 9 fruits of the Holy इंग्लिश Spirit. मध्ये पहा काय लिहिलेलं आहे. What is written in English? आणलीत का इंग्लिश बायबल कोणी? वाचा. 22 वचन वाचा. आणला असेल कोणी तर वाचा पटकन. बट द फ्रूट काय लिहिले तिथं? फ्रूट एक वचनी आहे. बरोबर. And fruit is singular. फ्रूट म्हटलेलं आहे. Fruit is singular. फळ ते आहे. It is one fruit. आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती फ्रूट ते फळ आहे. And fruit is one. आणि त्या फळाचे हे 9 गुणधर्म आहे. And 9 characteristics of that one आणि fruit. 9च्या 9 गुण फळ मी खाल्लं. And if I eat the fruit, प्रभावाने होणारी फलप्राप्ती आहे. it is a fruit of the Holy मग ते Spirit. 9च्या 9 गुणधर्म माझ्यामध्ये येणं गरजेचं आहे. All the 9 characteristics need to come into me. हालेलुया. Hallelujah. पण नीट लक्ष देऊन ऐका. And listen carefully. आता आम्ही कृपादानांकडे वळणार आहोत. And we'll go to the gifts. पवित्र आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती त्याचे 9 जे गुण आहेत. And the fruit of the Spirit and the 9 qualities of it. 9 जी वैशिष्ट्य आहेत. The 9 characteristics of ती it. वैशिष्ट्याने जेव्हा आम्ही भरतो. When you're filled with those qualities, त्यास पवित्र आत्म्याची कृपादानं आमच्यामधून कार्य करतात. आमेन then म्हणा. the gifts of the Spirit work through us. हालेलुया. Hallelujah. हा.
हे फार महत्वाचं आहे प्रिया. That's very important. आणि म्हणून प्रियानो आत्म्याचं कार्य का होत नाही? So why does Spirit not work? ते कृपादान माझ्यामधून कार्य करत का होत नाही? And why the gifts doesn't work in मी me? कुठेतरी या ठिकाणी कमी पडलेलो I आहे. lack in the fruit somewhere. पवित्र आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती ते आणि त्याचे जे गुणधर्म आहेत ते माझ्यामध्ये नाही. And the fruit of the Spirit is not in me. माझ्या ठाई प्रीती नाही तसं काही नाही प्रियानो. And the love is not there in me. मी वाजवणारी थाळी आणि झणझणारी झांज आहे. I am just an empty vessel. हालेलुया. Hallelujah. डोंगर धडवता येईल एवढा माझा विश्वास असेल पण माझ्या ठाई प्रीती नसेल तर काय उपयोग I नाही. have faith that can move mountains, but if love is not there, there's of no use. आमेन. बायबल मला सांगतं प्रियानो. And the Bible says, म्हणून प्रियानो हे महत्वाची गोष्ट हे गुण जे आहेत हा स्वभाव जो आहे तो आमच्यामध्ये येणं फार गरजेचं आहे. and the important thing is these qualities need to come into us. पवित्र आत्म्याच्या प्रभावानं होणारी फलप्राप्ती The fruit by the impression of the Holy आणि Spirit. ते आम्ही ते आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. And that needs to come into us. आता प्रभाव कसा आमच्यावर येईल? So the impression comes upon us. आम्ही तो स्वीकारल्याशिवाय येत नाही. Unless we accept it, it doesn't come upon us. हालेलुया. Hallelujah. मागच्या वेळेस मी संडे ग्रुपच्या मीटिंग मध्ये त्यांना सांगितलं की अधिकाऱ्याच्या आज्ञा मान्य करायच्या. And last Sunday in the choir meeting, I said that obey your elders. ते अधिकारी आहेत. And obey your elders. युथ लीडर आहे. Youth leader is there. मंडळीचे वडील आहे. Elders of the church. मंडळीचे पालक आहे. Pastor is there. संडे स्कूलच्या प्रिन्सिपल आहे. Principal of Sunday आता school. त्याच्या ठिकाणी 4 गट केले. त्या 4 गटाचा प्रत्येक गटाचा एक प्रमुख टीचर आहे. And the 4 groups are made and one has a supervisor. आणि ती आमच्यामध्ये एक स्वयंशिस्त असणं गरजेचं आहे. And the discipline needs to be there की मी in us. माझ्या अधिकाऱ्याच्या अधीन असणार आहे. That I obey my elders. मी त्याचं प्रभुत्व स्वीकारणार आहे. I accept the authority. मुलांना मी सांगितलं की त्याने काय तुम्हाला वाटत असेल चुकीचं आहे तरी तुम्हाला ते ऐकणं गरजेचं आहे कारण त्यांना देवाने नेमलेले ते अधिकारी Because आहेत. if you think that they are wrong, still you have to listen because they are appointed by God. हालेलुया. Hallelujah. ते आमच्यामध्ये येणं गरजेचं आहे. That needs to come into us. काय होतं ना ऐकलं त्याला काय फरक पडतो? And what happens if we don't listen? फक्त पाळकाचं ऐकायचं. We listen to the pastor. मला कधी कधी माझ्या चर्च एल्डर किंवा बाकीचे मला येऊन सांगतात की पास्टर फक्त तुमच्या समोर ते चांगले असतात ते ब्रदर ते सिस्टर बाकी त्यांचं बघा जरा रूप. And some elders say that person is good in front of you only, not in front of मी काय everyone. तुमचा न्याय करणार आहे का? Am I going to judge you? जो न्याय करणार आहे त्याला घाबरा. The one who judges, fear him. मी तुम्हाला न्यायाच्या गोष्टी सांगणार I आहे. just teach you about जर judgment. देवाच्या विरोधात वागलं तर त्याचा न्याय काय आहे? If you go against God, what is the आपल्या judgment? अधिकाराच्या अधीन राही देवाची आज्ञा आहे. And accept your elders, that is the commandment. अधिकाराच्या आज्ञा अधिकारी And accept the authority. आणि मग जर ती आम्ही मान्य केली नाही And if you don't accept it, तर प्रियानो आम्ही शासनाला आणि दंडाला पात्र ठरू. and we are liable for judgment. मग प्रियानो प्रभुत्व आम्ही स्वीकारायचं So असतं. we have to accept the authority. युथ लीडर आहे. Youth leader is मग there. सगळ्या युवकांनी युवतींनी तो आधी तो आणि तो अधिकारी आहे, त्याचा अधिकार आम्ही स्वीकारावं ते प्रभुत्व आम्ही So स्वीकारतो. all the youngsters need to accept the authority of the leader. ते देवानं नेमलेलं आहे. Appointed by God. मंडळीचे वडील देवानं नेमलेले आहेत. Elders of the church appointed तुम्हाला by God. त्यांचं ऐकणं गरजेचं You आहे. need to listen to them. हालेलुया. Hallelujah. जरा जोरात म्हणा हालेलुया ऐकायचं असेल तर. Hallelujah. हा. ज्यावेळेस मला सांगितलं युथ लिडरनी काय आणि युथ माझं ऐकत नाहीत. And youth leader said that some youth don't listen to me. का ऐकत नाही? Why don't listen? ऐकला पाहिजे. You should listen to him. तुम्ही ऐकत ना म्हणजे तुम्ही कोणाची अवज्ञा करता? You don't listen means कुणाची you करता? disobey someone. नेमणारा मी आहे का नेमणारा देव आहे? मग तुम्ही कुणाची अवज्ञा करता? आणि देवाची अवज्ञा करून कोण टिकलेला आहे का हो? नाही. म्हणून शिस्त पाळा. So discipline must be there. हालेलुया. Hallelujah. प्रभुत्व आम्ही स्वतःहून स्वीकारायचं आहे. We need to accept the authority ते ourselves. माझे अधिकारी आहेत. And they are my authority. देवानी मला त्यांच्या अधिकाराखाली ठेवलेलं आहे. God has put me under them. त्यांचा प्रत्येक शब्द मला मान्य I करायचा need to आहे. accept all their words. हालेलुया. Hallelujah. मिलिटरीचा कायदा. And rule of the army. कॅप्टनने एकदा म्हटलं जम्प की जम्प. If the captain orders to jump, you have to मग jump. खाली दरी आहे का पाणी आहे का आग आहे का काटे आहेत का काय ते बघत नाहीत. If it's a valley, water, fire, or thorns, you don't listen to it. त्यांना सांगितलं वरनं ऑर्डर आली जम्प. When they get the order, they have to jump. उडी मारा. You have to jump there. मग ते उडी मारतात. They have to jump. मग काय होईल त्याचा परिणाम ते त्यांना त्याचा काय परवा And they नसते. don't think about the consequences. अधिकारी आलाय. The authorities here. अधिकाऱ्याची ऑर्डर आलीये.
उडी मारायची आहे. And the authority is here and you have to jump. मी मागं तुम्हाला एक सांगितली घटना की माझे एक नातेवाईक औंध मिलिटरी जे कॅम्प आहे त्या ठिकाणी मिलिटरीमध्ये होते. So one of my relative worked in the military area in Aund. आणि ते मला एकदा घेऊन गेले त्यांच्या काम ठिकाणी त्या कॅम्प मध्ये. So he took me there to the military camp. मग त्यांचे कॅम्प सगळं मला दाखवलं. मी कुठं राहतो, त्यांचं राहण्याची कशी ठिकाणं असतात, जेवणाचं मेज कशी असते, सगळं त्यांनी मला दाखवलं. So he showed me the camp and he showed me the mess and all. आणि असं ते जात असताना एका ग्राउंडवर एक सैनिक And while I was going through the ground and one soldier, सगळं युनिफॉर्म शूज वगैरे सगळं घातलेलं, पाठीवर मोठी सॅक लावलेली, हातामध्ये ते त्याची मोठी रायफल घेऊन आणि तो रायफल असे दोन्ही हाताने वर उचलून तो ग्राउंडला फेऱ्या मारत होता. and one soldier had a sack on his back, he had a rifle in his hands, and lifting up the rifle he was taking a round of the whole ground. मग ते मला म्हटले, हे आम्ही बघितलं का हे पळतायत बघ हे सैनिक. And he said, did you see the soldier running away? त्यांनी नियम मोडला, And he disobeyed. त्याने अधिकाऱ्याची आज्ञा मान्य केली He नाही, disobeyed the orders. तर त्याला आता शासन आहे. So he's judged. त्या ठिकाणी तो एवढी मोठी भली मोठी सॅक पाठीवर आहे, So the sack is there on his back. ती मोठी ती रायफल हातात तो आणि अशी वर उचललेली आहे There's a rifle in his hand lifted आणि up. आता राऊंड मारायचे आहे. And he is running. किती राऊंड मारायचे ते कॅप्टन वर आहे. And how many rounds he has to run, it आता depends on his captain. आता जोपर्यंत कॅप्टन थांब म्हणत नाही तोपर्यंत थांबण्याचं काम नाही, थांबणार नाही तो. So until the captain doesn't tell to stop, don't have to stop. हालेलुया. Hallelujah. ही शिस्त आहे म्हणून देश सुरक्षित राहतो. And that discipline is there, and that is why the country is safe. ती शिस्त जर माझ्यामध्ये आहे If that discipline is there in तर me, मी सुरक्षित I राहणार. am safe. हालेलुया. Hallelujah. वाईटासाठी अधिकारी कधी रागवत नाही. And the authority doesn't scold you for your आणि मग bad. अधीन राहा. So obey them. महत्वाचा मुद्दा प्रभाव आम्ही स्वीकारणं गरजेचं So we आहे. need to accept the impression. पवित्र आत्म्याच्या स्वाधीन मी होतो देवा, I need to give myself to the आणि Holy मी Spirit. कबूल करतो की मी पवित्र आत्म्यावर अवलंबून आहे. And I accept that I am dependent on the Holy पवित्र Spirit. आत्मा खिन्न होईल, विजेल, अशी कुठली चुकीची गोष्ट माझ्या हातून होऊ नये म्हणून तुझ्या कृपेमध्ये मला बलवान Holy कर. Spirit should me mock talk and so strengthen me in your grace. प्रियानो, त्या प्रभावामध्ये मी चालतो. When I walk in the impression, हे फलप्राप्ती ते गुणधर्म माझ्यामध्ये विकसित होतात. and the characters of the fruit are developed in me. आणि जेव्हा ते गुणधर्म माझ्यामध्ये विकसित होतात, And when the characters are developed, तो आणि स्वभाव माझ्यामध्ये विकसित होतो, when the character comes into me, माझ्या ठाई देवानं ठेवलेले पवित्र आत्म्याची कृपादान कार्यरत होऊ the लागतात. gifts of the Spirit that is kept in me by God, they start working. आमेन. Amen. म्हणून पवित्र आत्म्याची कृपादान आणि पवित्र आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती याची सांगड घातल्याशिवाय देवाच्या पवित्र आत्म्याचं काम होत नाही. So till the gifts of the Spirit and the fruit of the Spirit come together, the work of the Holy Spirit doesn't start. आमेन. Amen. म्हणून त्या फलप्राप्तीमध्ये किंवा त्या गुणधर्म तुमच्यामध्ये येणं So गरजेचं the आहे. characters need to come into you. तुम्ही ईश्वरी स्वभावाचं विभागी व्हा, पवित्र शास्त्र आम्हाला You become a सांगतं. partakers of the divine character, आणि says the word. आता आम्ही जेवढे त्या फळातले गुणधर्म पाहिले, So we saw all the characteristics. तो प्रत्येक स्वभाव माझ्या देवाशी जोडलेला आहे. So every character is connected to my God. म्हणजे तो ईश्वरी स्वभाव आहे, So that is the heavenly तो nature तो माझ्यामध्ये येणं गरजेचं आहे. that needs to come into me. पिता, पुत्र, पवित्र आत्मा त्रैक्य. Father, Son, Holy Spirit is a Trinity. देव जो पिता, And Father, the Son, देव जो पुत्र, and God the Father, देव जो पवित्र आत्मा. God the Father, God the मग Son, God पवित्र the Holy आत्मा सुद्धा Spirit. काय? देव. So who is the Holy Spirit? Is God. त्रैक्यातला एक आम्ही पाहतो. And one part of the Trinity. आणि म्हणून प्रियानो, आत्म्यानं आम्ही भरणं गरजेचं So आहे. we need to be filled with the Spirit. आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. And the fruits of the Spirit need to be in us. करिंदकराचं पत्र पहिलं पत्र याचा 12वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन. बंधुजन हो, बंधूजन हो, तुम्ही आत्मिक दानांविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. बंधूजन हो, तुम्ही आत्मिक दानाविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. हालेलुया. Now concerning spiritual gifts, brethren, I don't want to be ignorant. म्हणजे आत्मिक दानाविषयी तुम्ही जाणकार व्हा, माहितीगार व्हा, तुम्हाला ती समजू द्या, तुम्हाला त्याची जाणीव होऊ द्या. So our spiritual gifts, you should be knowing and knowledgeable. काय आत्म्याच्या कृपादानानं तुम्ही भरावा अशी देवाची इच्छा आहे. Because you need to be filled with the gifts of the आणि Spirit. प्रियानो, आत्म्याचे कृपादानांचे 9 प्रकार आहेत. So there are 9 types of the gifts of the Spirit. त्यातलं आम्ही पाहिलं 8व्या वचनामध्ये पाहिलं ज्ञानाची उक्ती. So we see the gift of knowledge. पहिला अध्याय 12वा अध्याय 8वं वचन. 8th verse.
एकाला आत्म्याच्या द्वारे एकाला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाची उक्ती मिळते, ज्ञानाची उक्ती मिळते, एकाला त्याच आत्म्यानुसार एकाला त्याच आत्म्यानुसार विद्येची उक्ती. विद्येची उक्ती. हालेलुया. For to one given is the word of wisdom through the Spirit, and another the word of knowledge through the same Spirit. प्रियानो, या ठिकाणी एकाला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाची उक्ती मिळते, Through the Spirit one gets the word of wisdom, एकाला त्याच आत्म्यानुसार विद्येची उक्ती मिळते. and that's through the same Spirit this word of knowledge. विद्येविषयी आम्ही पाहिलेलं आहे. We saw the gift of आम्ही knowledge, ज्ञानाविषयी पाहत आहोत. and we see the word of wisdom, ज्ञानाची उक्ती, the gift of wisdom. ज्ञानाची उक्ती ज्ञानाच्या द्वारे Gift of wisdom through the gift. आम्हाला भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ आम्ही समजू शकतो. We understand the past, present, and future. म्हणून प्रियानो, ज्यावेळेस एखादा आणि संदेष्टा So when a prophet एखाद्या व्यक्तीविषयीचा त्याचा भूतकाळ सांगतो, त्याचा वर्तमान काळ सांगतो, त्याचं भविष्य सुद्धा सांगतो, So when a prophet tells past, present, and future about a person, त्याला प्रॉफिसी आम्ही म्हणतो. that प्रियानो, is called as ते prophecy. कशाच्या द्वारे होती? Through what does it happen? ज्ञानाच्या द्वारे होते, ज्ञानाच्या उक्तीच्या द्वारे It होते. happens through a word of wisdom, the gift of wisdom. आणि मग प्रियानो, ते आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. It needs to be in us. म्हणजे प्रत्येक संदेष्टा So every prophet, त्या वरदानानं, कृपादानानं भरलेला आहे. they need to be filled with the gift. विद्येची उक्ती त्याच्याकडे आहे, The gift of knowledge, ज्ञानाची उक्ती त्याच्याजवळ आहे, the gift of आणि wisdom. त्याद्वारे तो वर्तमान, भविष्य आणि भूतकाळ तो सांगू शकतो. Through that he can tell the past, present, and future. आणि मग प्रियानो, ही गोष्ट आमच्यासाठी महत्वाची And आहे. the thing is important for us. हालेलुया. Hallelujah. ज्ञानाची उक्ती. प्रियानो, मागच्या आम्ही पाहिलं Gift of ज्ञानाच्या wisdom. उक्तीच्या द्वारे काय काय घडलेलं आहे. And we saw what happened through a gift of wisdom last time. अलिशा देवाचा आणि जो संदेष्टा आहे, And the Elisha, prophet of God, नामानाला त्यांनी कसं बरं केलं? and how did he heal Naaman? इस्रायलच्या राजाला त्याचा शत्रू पक्ष आणि त्या जे काही गुप्त खलबत करायचे ते सर्व तो ऐकायचा. देवाचा दास संदेष्टा ते ऐकायचा, देव त्याला ते ऐकवायचा आणि तो राजाला जाऊन सांगायचा, आणि इस्रायल लोकांची आणि त्या संकटातून मुक्तता व्हायची. And he used to hear what the spy used to tell the enemy, and through that God used to deliver them. हे कशाच्या द्वारे होत होतं? And how did this happen? ज्ञानाची उक्ती. A gift of knowledge. आणि मग आज आता नव्या करारामध्ये काय मी उदाहरण पाहणार आहोत. And we'll see in the New Testament some ज्ञानाची examples. उक्ती त्याच्याद्वारे काय होतं What प्रियानो? happens through a gift of wisdom? लोक ऋषी वर्तमान याचा 29 अध्याय आणि त्याचं दुसरा अध्याय आणि 29 ते 31 वचन. हे प्रभू, हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आता तो आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देतो, आपल्या दासाला शांतीनं जाऊ देतोस. कारण विदेशात प्रगटीकरण होण्यासाठी कारण विदेशात प्रगटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या इस्रायल लोकांचे वैभव हो, तुझ्या इस्रायल लोकांची वैभव असे जे तुझे तारण तू सर्व राष्ट्रांसमक्ष सिद्ध केले, तू सर्व राष्ट्रांसमक्ष सिद्ध केले, ते मी आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे. ते मी आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे. Lord, now you are letting your servant depart in peace according to your word. For my eyes have seen your salvation, which you have prepared before the face of the peoples, a light to bring revelation to the Gentiles and glory to your people Israel. या ठिकाणी मी पाहतो शिमोनाविषयी सांगितलेलं It's आहे. written about Simon. सुरुवातीची वचन आपण वाचूया. Let us read the preceding verses. तेव्हा पहा, शिमोन नावाचा कोणी एक मनुष्य यरुशलेमात होता. तो धार्मिक व भक्तिमान मनुष्य असून इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत असे व त्याचवर पवित्र आत्मा होता. And behold, there was a man named Jerusalem named Simon, and this man was just and devout, waiting for the consolation of Israel and the Holy Spirit upon him. पण तो धार्मिक मनुष्य होता, And he was devout person, भक्तिमान तो होता, and he was righteous, आणि इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत असे. and he was waiting for the consolation of Israel. आणि बायबल मला सांगतं त्याचवर पवित्र आत्मा होता. And the Holy Spirit was upon him. प्रभूच्या ख्रिस्ताला पाहिल्यापूर्वी तुला मरण येणार नाही असे पवित्र आत्म्याने त्याला प्रगट केले होते. And it revealed to him by the Holy Spirit that he would not see death before he had seen the Lord Christ. कारण तो सांत्वनाची वाट पाहत होता. Because he was waiting for आणि consolation. पवित्र आत्म्याने त्याला प्रगट केले होते की प्रभूला आणि प्रभूच्या ख्रिस्ताला पाहिल्या पूर्वी तुला मरण So the येणार Holy नाही. Spirit said to him, you won't die before you see Lord Jesus. तो आत्मयुक्त असता मंदिरात आला So he came in by the Spirit into the temple. आणि नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे करविण्याकरता आई बापांनी त्या येशू बाळाला आत आणले. And when the parents brought the child Jesus to do according to the customs of the law,
And he saw him. आणि तो आत्मयुक्त असता, And he was filled with spirit. आत्म्यानं भरलेला असता. He was filled with the spirit. आत्मयुक्त म्हणजे आत्म्यानं भरलेलं किंवा आत्म्यामध्ये असणं. He was filled with spirit. तो आत्मयुक्त असता, He was filled in the spirit. मंदिरात आला. He came into the temple. हालेलुया. Hallelujah. आम्ही मंदिरात येताना कसं यावं? आत्म्यानं भरलेले असे यावे. How should we come into a temple? By being filled with the spirit. आम्ही मंडळीमध्ये एकत्र येतो कसं यावं? आत्मयुक्त यावं. We should be filled with the spirit and then come into the कारण church. इथं आम्ही काय करतो सुरुवातीला? But what do we do here? देवाची उपासना करतो. Worship God. मग ती उपासना कशी असावी? So how is the worship? ती आत्म्यानं खरेपणाने असावी. It should be in truth and spirit. ती आत्म्यानं भरून असावी. It should be filled with the spirit. म्हणजे काय होणार आहे? So what will happen? ती देवाला आवडणारी किंवा देव स्वीकारायस योग्य अशी ती उपासना असणार. God will like it and it would be liable to be acceptable by म्हणून God. आत्मयुक्त असता आम्ही मंदिरात यावं. So we have to be filled with the spirit and then come to the temple. आत्मयुक्त असता आम्ही मंडळीमध्ये यावं. You have to come in this temple in spirit. कारण तिथं मला देवाचा गौरव करायचा I आहे. have to glorify God there. तिथं मला देवाचा महिमा करायचा I आहे. have to worship Him there. तिथं मला देवाचं गीत गाऊन देवाला सादर व्हायचं I have आहे. to sing a song and present myself to God. त्यानंतर देव माझ्याशी बोलणार आहे. And then God will talk to मग तुम्ही me. वचन ऐकताना सुद्धा कसं ऐकावं? So when you hear the word, you have to hear it in the same way. कारण आत्मयुक्त होऊन तुम्ही वचन ऐकणं गरजेचं You have to आहे. be filled with the spirit and then hear the word. आमेन. Amen. आत्मयुक्त का होऊन तुम्हाला वचन ऐकायचं And why आहे? should you hear the word in spirit? कारण पवित्र आत्मा वचनाची रहस्याने गुज प्रगट Because the करतो. Holy Spirit reveals the mysteries of the word. मनुष्याची बुद्धी ते करू शकत नाही. And the mind of man cannot do it. मानवाचं ज्ञान ते करू शकत The नाही. knowledge of man cannot do it. मनुष्याचे विचाराने ते प्रगट होत नाही. Thoughts of man cannot reveal it. मनुष्याच्या तत्वाने ते प्रगट होत नाही. Doctrines of man cannot reveal it. मनुष्याच्या बुद्धीने ते प्रगट होत नाही. Mind of man cannot reveal तर it. देवाच्या वचन कशानं प्रगट होतं, कशाच्या माध्यमातून प्रगट होतं, तर पवित्र आत्म्याच्या द्वारे. So what reveals the word of God is only through the Holy Spirit. म्हणून तुम्ही मंडळीमध्ये येताना आत्मयुक्त या. So you have to come into a temple in spirit आत्मयुक्त होऊन प्रभूला गीत सादर करा. and sing in spirit to the Lord. आत्मयुक्त होऊन तुम्ही प्रभूची वाणी ऐका. In spirit listen to the voice of God. संदेश देणाऱ्याने आत्मयुक्त होऊन तो संदेश देणं गरजेचं One who आहे. preaches should preach in the spirit. हालेलुया. Hallelujah. पहा मंदिरामध्ये तो आत्मयुक्त आला प्रियानो, अतिशय आणि देवाचं ते प्रगटीकरण या ठिकाणी आम्हाला आणि होत आहे प्रियानो. And we are getting the revelation of God तो here. आत्मयुक्त असता, And while he was in the spirit, तो आत्म्यानं भरलेला आहे. he was filled with the spirit. पवित्र आत्मा त्याच्यावर आहे. Holy Spirit was upon him. म्हणून ते ज्ञानाची उक्ती त्याच्याजवळ आहे. That त्याला is why he मिळालेली आहे. had the gift of wisdom there. पवित्र आत्म्याचं कृपादान त्याच्याजवळ आहे He had the प्रियानो. gift of the Holy आणि Spirit there. त्याच कृपादानाच्या द्वारे त्यानं येशूला ओळखलेलं आहे. Through that gift, he recognized Jesus. ते ज्ञान त्याला प्राप्त झालेलं आहे. And he had that knowledge. ज्ञानाची उक्ती त्याला प्राप्त The झालेली आहे. gift of wisdom God gave आणि him. त्याच्याद्वारे त्याने ते ओळखलेलं आहे. And through that, he मग recognized. त्याच्या अगोदरचं हे वचन जे आहे ते आम्हाला अतिशय आणि प्रभावित करत आहे प्रिया. The preceding verse will read it again. आत्मयुक्त असता मंदिरात आला. So he came in the spirit in the temple. तो कसा आहे? भक्तिमान आहे. So he is a devout. तो धार्मिक आहे. He's righteous. आता तुम्ही कसे आहात? So how are you? देवाच्या नजरेने तुम्ही भक्तिमान आहात, Are you righteous in the sight of God? धार्मिक आहात. You're devout in the sight of आम्ही God. देवाला भिवून वागणारे लोक आहोत. And you are people who fear God. आहोत की नाही? जरा जोरात म्हणा की. हा, जरा असे का घाबरल्यासारखे? डाऊट आहे का काय? Are you doubtful about it? डाऊट आहे का काय? Are you doubtful? डाऊट असेल तर म्हणा हालेलुया. टाळ्या वाजूयात, प्रभूला धन्यवाद देऊयात. ती व्यक्ती धार्मिक होती, And that person was righteous. ती भक्तिमान व्यक्ती He was होती. devout. तुम्ही धार्मिक आहात, You're righteous. तुम्ही भक्तिमान You're आहात, devout. मग तुम्ही कसं यायला पाहिजे? So how should you come? आत्मयुक्त या. You have to come in the म्हणजे spirit. काय होणार आहे? So what will happen? तुमच्या गरजेप्रमाणे देव तुमची भेट घेणार. According to your needs, God will meet you. वचन पाठवून देव तुमचं पोषण He'll send करणार. His word and nourish you. आत्मयुक्त होऊन त्याची आराधना करा. And in spirit worship Him. आत्मयुक्त होऊन प्रभूची उपासना, प्रभूचं वचन तुम्ही ऐका. In spirit listen to His word. म्हणजे त्या वचनाद्वारे तुम्हाला पोषण मिळणार. So you'll get nourished through the म्हणजे word. त्या वचनाद्वारे तुम्हाला सत्व मिळणार So आहे. nourishment to come. म्हणजे त्या वचनाद्वारे तुम्हाला देहाचं आरोग्य प्राप्त होणार So you'll आहे. get healing in your body through त्या the word. वचनाद्वारे तुमच्या मार्गावर प्रकाश तुम्हाला मिळणार You'll have आहे. light on your path through the तुमच्या word. पावलाकरता दिवा ते ठरणार It आहे. will be a light on your तुमचा feet. देवावरचा विश्वास Your वाढणार faith in आहे. God will increase. ज्यावेळेस ते गुज कळतं, When you get the ते mystery. रहस्य कळतं, When you get the mystery. शिक्षण देणारा, शिक्षण घेणारा.
One who gives the teaching, one who takes the teaching. एकाच आशीर्वादाचे ते वाटेकरी आहे. And they are partakers of same blessing. शिक्षण देणारा आत्मयुक्त होऊन शिक्षण देतो. One who teaches in spirit. शिक्षण घेणाऱ्याने कसं घ्यावं आत्मयुक्त. One who learns should be filled with spirit and take it. कारण देणाऱ्याने घेणाऱ्याला आशीर्वाद एकच आहे. And one who gives and takes has the same blessing. आमेन. Amen. आता खरंच सांगायचं सकाळी येताना सकाळी लवकर उठून प्रार्थनापूर्वक कोण आलेला आहे? So who has prayed early morning and came here? अतिशय थोडे हात आहेत. ह्या हात उंच केले त्यांच्याविषयी टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊयात. आला बाकीच्यांनी काय केलं? So what have others done? काय केलं बाकीच्यांनी? So what have others done? का येतो आम्ही चर्चला? Why do we come to church? एवढं आम्ही हलगर्जीपणा का करतो? And why are we ignorant so much? का आम्ही देवाच्या विषयी आम्ही एवढं आणि निष्काळजीपणाने वागतो? प्रिया, And why are we so careless about God? मी कुठं चाललोय त्याचं तरी मला भान पाहिजे. I should be in my senses. Where am I going? हालेलुया. Hallelujah. उद्या मला ड्युटीला जायचं आहे. Tomorrow I have to go to my workplace. आदल्या दिवसापासूनच माझी तयारी चालू आहे. And the day before I start preparing. आदल्या दिवशी कामावरनं आल्यापासूनच पटापट आवरायचं, जेवण करायचं. आणि मी झोपतो बरं का, सकाळी मला लवकर उठायचं, मला जाग नाही आली तर लवकर उठो. आणि मग आम्ही उठून असं लगेच पळतो का? And the day before we prepare everything and we have to get up early in the morning and you tell someone to wake us up. उठला, बेसिन जवळ गेला, ब्रश केला, तोंड तिथल्या तिथं धुतलं आणि चूळ भरली, तोंडावरनं पाणी फिरवलं, कपडे घातले की चालला. असं जातं का कोणी कामावर? का नाही जात तसं? जायला पाहिजे तसं. चर्चला जर आम्ही प्रार्थनेशिवाय येतो तर कामाला आम्ही तसंच गेलं पाहिजे ना. नुसतं उठायचं, चूळ भरायची, तोंडावरनं पाणी फिरवायचं, ते हिंदी पिक्चरच्या हिरो सारखं. Just like the movies. हा, हिंदी पिक्चरचा हिरो तुम्हाला माहिती आहे का? And do you know the people in the movies? त्याच्यातली एक स्टाईल असते. त्याचा तो मुलगा कामाचा इतका असतो ना की फार मग आई त्याला म्हणते आज आलू के पराठे बनाये है. And the person, हिंदी पिक्चर मधल्या आईचा फेवरेट पदार्थ आणि तिच्या मुलाला आवडणारा सुद्धा फेवरेट डिश ती. and the person is such a hustler that his mother says that I have made you parathas. एक आलूचा पराठा आणि दुसरा तुम्हाला माहिती आहे? बोला. हा, नाही माहिती? खरं का नाही? खरं माहित नाही का? हा, मग मी तुम्हाला सांगतो, मला माहित आहे, मी पिक्चर खूप बघायचो पूर्वी. So one is parathas and the other one दुसरं is, गाजर का हलवा. and it is a sweet of carrot. मग त्या पिक्चर मधला तो हिरो जो असतो तो मग आईला म्हणतो मम्मी काय मा करून तो जातो. मग तेव्हा असा गडबड येतो, जाता जाता बेल्ट घालतो, जाता जाता टाय घालत असतो आणि त्याच्या मागून त्याची आई ते अरे खायला तर एवढं तरी का. मग तो हातातूनच त्या आईच्या हातातूनच तो पराठा घेतो, रोल करून असा खात खात जातो बाई करत. And the main lead in the movie is in such a hurry that he takes the breakfast and he eats it while going. प्रत्यक्ष जीवनात असं कधी घडतं का? And does happen in our lives? घडतं का? Does it happen? आमची आई म्हणत खायचं तर खा, नाही तर जा निघून. Our mother says that if you want to eat, you can eat or you can go. पण तसं प्रत्येक खाजगी जीवनामध्ये तसं घडत नाही. It doesn't happen in real life. प्रियानो, आम्ही पूर्ण आवरतो, And we get ready, आम्ही तयार होतो, we get dressed up कामाला जाण्यासाठी तयार होतो to go to our workplace. आणि अतिशय व्यवस्थितपणे तयार होऊन मग आम्ही ड्युटीला घराच्या बाहेर पाऊल We get टाकतो. ready properly and then we go out of our house. हा, कसंही गेलं तर बॉस मला रागवेल. And if we go in a wrong way, the boss will ही काय scold घेण्या us. अशा पद्धतीने कुठं कामावर येतात का? It is such a way that you come to work तिथं मात्र एकदम काळजी. and we are careful there. आणि आठवड्यातून एकदा आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे. And once a week we have to come to church. प्रार्थना नाही, काय नाही, उठायचं, आवरायचं, चर्चला यायचं. No prayer, just get ready, wake up and just come here. आणि म्हणून म्हटलं इथं बायबल मला काय सांगतो, तो कसा आत्मयुक्त असता तो मंदिरात आला. And that is why it is said he was filled with the Spirit and then he came into temple. पुढच्या रविवारीपासून येताना आत्मयुक्त होऊन मंदिरात या. Next Sunday onwards, be filled with the Spirit and then come to church. येणार का? तुमच्या आवरण्याच्या वेळामध्ये 1 तास तुमचा प्रार्थनेसाठी काढून ठेवा. And the time that you get ready, you have to put out 1 hour for prayers. मग तुम्हाला कसं उठायचं, किती वाजता उठायचं, हा तुमचा So प्रश्न. you have to decide a schedule when you have to get up. माझ्याकडे 10 मिनिटाचं कॅल्क्युलेशन असतं. So I have planned for 10 minutes each. मला आज 15 मिनिटं लवकर निघायचं होतं. I have to leave 15 minutes early today. म्हणून मी सकाळी रोज दर आणि वेळेला उठताना 5 वाजता उठतो. So I get up early in the morning at 5. आज मला 15 मिनिटं लवकर निघायचं होतं, मला थोडंसं वेगळं काम होतं. So I have to come 15 minutes early today. मग आज मी 4:45 ला
उठलो. So 4:45 कारण I ते woke 15 up. मिनिटं मला पुढे ऍडजस्ट करता येत नाही. So I have to adjust the 15 minutes further. देवाची वेळ देवाला द्यायची. And the time of God should be given मग to हे God. जे एक्स्ट्रा लागणारे 15 मिनिटं So the extra time, 15 minutes. माझ्या झोपेवर मात करायची. So I have to defeat my sleep. 15 मिनिटं अगोदर उठायचं. And I have to get up early. प्रत्येक मिनिट वेळेचं नियोजन करता आलं पाहिजे. Every minute you have to plan. ज्याला वेळेचं नियोजन करता आलं तो मनुष्य आयुष्यामध्ये सक्सेसफुल. Everyone who can plan their time, they are successful. आमेन. Amen. हालेलुया. Hallelujah. तुम्ही जगामधले जेवढे आणि जे ज्यांनी पराक्रम केलेत, फार उच्च पदावर गेले, त्यांचं जर तुम्ही चरित्र वाचलं, And if you read the biography of people who are successful, तर त्यांचा प्रत्येकाच्यामध्ये एक कॉमन आहे. everyone has a common thing in their life. वेळेचं बंधन. And the time, planning of time. काय वेळेचं And बंधन. the planning of their time. हालेलुया. Hallelujah. एकदा एका पंतप्रधान, आपले जुन्या काळातले पंतप्रधान, मला वाटतं लाल बहादूर शास्त्री, And the next Prime Minister of India, Lal Bahadur Shastri, आणि त्यांना कुठेतरी जायचं होतं, and he had to go to some place. आणि त्यांना मुलाला पण बरोबर घेऊन जायचं. And he had to take his son along. आणि मग त्या ठिकाणं ते वेळेवर त्या ठिकाणी आले होते, And that place he went on time. आणि मुलाला यायला 10 मिनिटं उशीर झाला. And the son was late 10 minutes. आपला दुसरे वडील काय म्हटले असते, काय जरा उठायला उशीर झाला असेल, जाऊ दे, काय फरक. And the son is there and he woke up late and it's fine. ते निघून गेले. And he went away from there. मुलगा नंतर आला, ते निघून गेले. And the son came there but he left. हालेलुया. Hallelujah. आणि आतापर्यंत सगळ्यात चांगले पंतप्रधानांच्या लिस्टमध्ये जर नाव कोणाचं असेल तर त्या लाल बहादूर शास्त्री. And if there's a name that is considered as a good prime minister, it is him. हालेलुया. Hallelujah. थोडक्यात वेळेचं बंधन पाळा. And we have to accept the limitations of time. सुसमयी काम करणारा तो आमचा देव आहे. And he is a God who works at the right time. सुसमयी त्याने आपला प्रिय पुत्र At the right पाठवला. time he sent his beloved son. समय फार महत्वाचा आहे. Time is very important. देवानं ठरवलेल्या समयीत प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा लवकर येत आहे. And according to time appointed, Jesus is coming soon. हालेलुया. Hallelujah. आणि म्हणून आम्ही पुन्हा जागृत राहणं गरजेचं आहे. And that is why we need to be vigilant आम्ही and awake. आतापासूनच आमच्या वेळेचं नियोजन करणं From गरजेचं now आहे. we need to plan a time. माझ्या देवाची वेळ, त्याला मी कुणालाही महत्व देणार नाही त्या The वेळेमध्ये. time that I need to give my God, I have to माझा give him. देव, माझा देव, माझा देव. My Lord and Lord only. कोरियाचे आणि सर्वात मोठे सेवक, काय नाव त्यांचं, पॉल एंगिचो. हालेलुया. And the biggest pastor in South Korea, Paul Yonggi-cho. जगातलं सर्वात मोठं चर्च त्यांचं. And the biggest church in the मला world. वाटतं ते आता हयात नाहीत बहुतेक. And he's not there anymore. आणि ज्यावेळेस ते त्यांची मिनिस्ट्री चालू होती, And when his ministry was going on, त्यांच्या प्रेयरच्या वेळा ठरलेल्या होत्या. and he had a fixed time for prayer. आणि त्यांच्या प्रेयरच्या वेळामध्ये कोणी किती महत्वाचा प्रेसिडेंट जरी आला तरी ते त्याला वेळ देत If the नव्हते. president used to come to meet him during prayer, he wouldn't meet him. आणि मी एकदा ऐकलं असं त्यांच्याविषयी, And I heard about him once. की एकदा त्यांना प्रेसिडेंट भेटायला आले, कारण ते जगातलं आणि सर्वात मोठं चर्च आणि सगळ्यात जास्त त्या देशातला क्राऊड त्यांच्या चर्चला, त्यामुळे प्रेसिडेंट त्यांना भेटायला आले. ते प्रेसिडेंटला जात नव्हते, प्रेसिडेंट त्यांना Was भेटायला the येत होते. president came to meet him because he had the biggest church in the country. आणि त्यांना प्रेसिडेंटला थांबावं लागलं कारण पॉल एंगिचो प्रेयर मध्ये होते. His president had to wait because Paul Yonggi-cho was in prayers. देवाची वेळ देवाला द्या. He gave the time of God to God. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची तडजोड नाही. There's no compromise in that. कोणी आलं तरी त्याला भेटायचं नाही. ही माझ्या देवाची वेळ आहे, ही देवालाच आहे. If anyone comes, I have to pray and I have to give time to God. ज्यावेळेस आम्ही आत्मयुक्त होतो, When we are filled with the Spirit, आमच्यामध्ये तो स्वभाव तयार होतो, वेळेचं बंधन. that character comes into us and we get the limitations of देव time. देवाचा आत्मा आम्हाला शिस्त लावतो. And the Spirit of God disciplines कारण us. देवाचा आत्मा कसा आहे, So the Spirit of God अनुशासनाचा, is the Spirit of discipline, व्यवस्थेचा तो आत्मा. Spirit of order. हालेलुया. Hallelujah. व्यवस्था त्याच्या जवळ आहे. He has the order. अव्यवस्था त्याला अजिबात He चालत doesn't नाही. like disorder. तो अतिशय संवेदनशील आहे. And he's a sensitive one. व्यवस्थेला छेद जाईल अशी गोष्ट त्याला आवडत He नाही. doesn't like disorder anywhere. ज्यावेळेस तो प्रभाव मी स्वीकारतो, So when you accept his ते impression, वेळेचं बंधन मी शिकतो प्रियानो. and I learn the limitations of समय time, सूचकता माझ्यामध्ये येते. I have a knowing of time. आणि म्हणून आम्ही पाहतो ज्यावेळेस आम्ही सर्व गोष्टी योग्य समयी योग्य पद्धतीने देवाला सादर करतो, त्यावेळेस देव आम्हाला आशीर्वाद देतो. So when we present everything to God at the right place, right time, He blesses us. हा, हालेलुया. Hallelujah.
म्हणून या ठिकाणी सांगितले तो आत्मयुक्त असता मंदिरामध्ये आला. So here it is, and while he was filled with the Spirit, he came to the church. पुढच्या रविवारपासून आत्मयुक्त होऊन मंदिरामध्ये या. So next Sunday we fill with the Spirit and come to church. आणि नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे करविण्याकरता आई बापांनी त्या येशू बाळाला आत आणले. So when the parents brought in the child Jesus to do according to the customs of the law, कशासाठी आणलेला आहे? so what did they bring him? नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे To करण्याकरता. do according to the customs of the law. नियमशास्त्राचा विधी काय आहे? What is the law? समर्पण करणं. And to offer the child, बाप्तिस्मा नाही. not आता baptism. मेसेज आपला वेगळा आहे, पण ह्या ओघाने या गोष्टी येतात तुम्हाला मी सांगतो त्या. Not baptism. या ठिकाणी येशूचं बाप्तिस्मा झाला का बालपणी? Did Jesus was baptized? नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे काय करण्यात आलं? So what according to the custom of the law? समर्पण करण्यात He आलं. was dedicated. बाकीच्या ठिकाणी काय तत्व आहेत? And what happens at other places? पाणी शिंपडून बाप्तिस्मा करायचा. Spray water and baptize the बाप्तिस्मा child. कशाचा असतो? And whom do we baptize? पश्चातापाचा बाप्तिस्मा. Repentance. पश्चाताप कोण Who करतं? can repent? ज्याने पाप केलंय. Who has sinned? हालेलुया. Hallelujah. बाळाला पाप काय आणि पश्चाताप काय कळतो का हो? Does the child know what repentance and sin is? मग बाप्तिस्माचा काय संबंध येतो का त्या ठिकाणी? So how can the child be baptized? येत नाही प्रियानो. It is not connected there. ज्यावेळेस त्याला ते बाळ वाढत असं शरीराने वाढतं, बुद्धीनं वाढतं प्रियानो. So when the child is growing by body and by mind, मग त्याला कळतं की मातेनं गर्भधारणा केल्यापासूनचाच मी पापी so आहे. he knows when the mother conceived, I was sinner from then. देवाचं वचन त्याच्याकडे येतं. And the word of God comes to him. त्याच्या सर्व पापांची तो देवाला क्षमा He मागतो. repents for his sins. आपलं पाप मुखाने कबूल करून तो सोडून देतो. He accepts the sins and leaves them. त्याचं तारण होतं. He gets saved. आणि मग बाप्तिस्म्याचा विधी आहे. And then the baptism is done. पश्चातापाचा बाप्तिस्मा. Baptism of repentance. बाप्तिस्मा करणारा योहान तो कसला बाप्तिस्मा गाजत होता? पश्चातापाचा. And what baptism did John the Baptist do? It was repentance. त्यांनी काय घोषणा केली? And what did he proclaim? पश्चाताप करा, Repent, कारण स्वर्गाचं राज्य जवळ because the आलं. kingdom of God is near. हालेलुया. Hallelujah. म्हणून बाप्तिस्मा जो होतो तो पश्चाताप केल्यानंतर होतो. So the baptism is done after पाप repentance. कबूल करून सोडल्यानंतर तो होतो. After accepting your sins, पण it is done. बाळाचं समर्पण असतं. But the child is dedicated. जे आई वडील देवा धार्मिक आहेत, So the parents who are righteous, विश्वासू आहेत, the believers, पोटचं फळ देवाने देणगी दिलेली आहे. they were the gift of the ते धन child. देवाने दिलेलं आहे. And they've got the ते gift. फळ देवाला समर्पण करायचं असतं. And they have to dedicate that gift to the Lord. आपल्या उत्पन्नाच्या प्रथम फळानं तू काय कर? देवाचा सन्मान कर. म्हणजे काय कर? ते फळ तू समर्पित कर, देवाला अर्पण ते By कर. the first fruit, you have to honor God. मग संततीला काय म्हटले? पोटचं फळ म्हटलेलं So what आहे. is offspring called? It is the fruit of the मग womb. पोटचं फळ काय करायचं आहे? So what do you have to do of that fruit? देवाच्या मंदिरामध्ये समर्पित You have to करायचं. offer in the temple of God. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी बायबल सांगतं की विधीप्रमाणे करण्याकरता आई बापांनी त्या येशू बाळाला आत आणले, म्हणजे मंदिरात आणले. The parents brought child Jesus to do according to the customs of the law. तेव्हा त्याने त्याला हातावर घेऊन देवाचा धन्यवाद करू म्हटले. He took up in his arms and blessed the Lord and said, कोणी म्हणजे केलं ते? so who did it? शिमोनाने केलं. Simon did it. तो देवाचा भक्त, तो आत्मयुक्त त्याने ते देवाच्या दासाने केलं. And he was devout and righteous. तेव्हा त्याने त्याला हातावर घेऊन देवाचा धन्यवाद करून म्हटले. He took up in his arms, blessed God and said, त्याला हातावर घेतल्या ते ज्ञानाच्या उक्तीद्वारे त्याला ते प्रगट झालं. हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देतो. and through the gift of wisdom he understood, and he said, Lord, now you are letting your servant depart in peace. शांतीने जाऊ दे असं तो म्हणत नाही. And he said, not let me depart in peace. हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देतो. You're letting your servant depart. कसं कळालं तुझ्या हातात ते तारणं आहे? How did he know that he had Jesus कसं in his कळालं hands? तुझ्या हातामध्ये इस्रायलाचं सांत्वन आलेलं आहे? How did he know that he had a comforter of कारण Israel तो in his hands? सांत्वनाची वाट पाहत होता. He was waiting for आणि comfort. सांत्वन कोणाच्या द्वारे And who आहे? has a consolation? प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आहे. belongs to Jesus कारण Christ. कोणाच्या द्वारे आहे? Who has salvation? प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे It is आहे. through Jesus. ज्याची तो वाट पाहत होता, He was waiting for ते that. बाळ त्याच्या हातात आल्या ज्ञानाच्या उक्तीद्वारे त्याला कळलं हेच ते सांत्वन आहे. When the child came into his hand through the gift of wisdom, he knew that it's the consolation. तारण आहे. It's a salvation. म्हणून तो लगेच प्रार्थना करतो, हे प्रभू,
प्रभू आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ So he's praying, देतो. Lord, you are not letting a servant depart in peace. कारण तू ते पाहिल्याशिवाय तुला मरण येणार नाही असं देवाचा आत्मा त्याला सांगतो. Because you won't die before seeing it, says the Holy Spirit to him. आणि पुढे बायबल मला For the सांगतं Bible says, कारण विदेशात प्रगटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या इस्रायल लोकांचे वैभव असे जे तुझे तारण तू सर्व राष्ट्रासमक्ष सिद्ध केले आहे ती मी आपल्या डोळ्यांनी पाहिले. and for the eyes have seen a salvation which you have prepared before the face of the peoples and the glory of your people Israel. त्याला कोणी सांगितलं का ते? And did anyone tell it to him? तो आत्मयुक्त होता. He was filled with the Spirit. आत्म्याची कृपादान ते त्याच्यामध्ये He had the होतं. gifts of the Spirit in him. ज्ञानाची उक्ती. He had the gift of wisdom. हालेलुया. Hallelujah. त्याने ओळखलं पटकन. And he knows it. आम्हाला कधी कधी काही गोष्टी ओळखता येत We cannot नाही recognize some का things आम्ही त्या प्रभावामध्ये नाही. which were not in the आम्ही त्या impression. पवित्र आत्म्याचे जे आणि प्रभावाने होणारी फलप्राप्ती ते गुण ते स्वभाव माझ्यामध्ये नाही. The fruit we get by the Holy Spirit is not with us. त्यामुळे पवित्र आत्म्याच्या 9 कृपादान माझ्यामध्ये कार्य होत नाही. Because the gifts of the Holy Spirit don't work in म्हणून me. आजपासून सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट तुम्हाला हे करायची आहे. So from today, most important thing you have to do, पवित्र आत्म्यानं होणारी जी प्रभावाने होणारी फलप्राप्ती the fruit that you get by the impression of Spirit, ती तुम्हाला प्राप्त होणं गरजेचं आहे. you need to get that in you. ते तुम्ही स्वीकारणं You गरजेचं need to आहे. accept that. त्या फळाचे गुणधर्म तुमच्यामध्ये विकसित होणं गरजेचं आहे. Qualities of that fruit need to develop in you. ते रोज ते करायचं Every आहे. day you have to do that. रोज तो प्रभाव आम्ही स्वीकारायचा आहे. Every day you have to accept the रोज impression. आत्म्याच्या प्रभावामध्ये आम्हाला चालायचं आहे. Every day we have to walk in the रोज impression. आत्म्याच्या प्रेरणेने आम्हाला चालायचं आहे. Every day we have to walk in the guidance. म्हणजे देवाचे आशीर्वाद मिळणार आहे. So we will get blessed. मग या ठिकाणी तो म्हणतो So here we see. तेव्हा त्याने त्याला आपल्या हातावर घेऊन देवाचा धन्यवाद करून म्हटले, So when he took up into his arms, blessed God and said, हे प्रभू तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देतोस. Lord, according to your will, you're letting a servant depart in कारण peace. विदेशात प्रगटीकरण होण्यासाठी उजेड म्हणजे प्रकाश A light to bring revelation to व Gentiles. तुझ्या इस्रायल लोकांचे वैभव असे जे तारण. And the glory to your people in Israel, the salvation. तारण म्हणजे काय प्रियानो? What is salvation? इस्रायल लोकांचे वैभव. The glory of your people Israel. हालेलुया. Hallelujah. तुमचं तारण हे तुमचं वैभव Your आहे. salvation is your glory. हालेलुया. Hallelujah. वैभव एक शोभा आहे प्रियानो. And glory is an ornament. माझं तारण झालंय. And I've been saved. माझं ते वैभव आहे. And that is my glory. वैभव टिकवणं हे फार महत्वाचं And to आहे. keep your glory is important. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आणि त्याच्यासाठी आम्हाला कष्ट करायचे And असतात. for that we need to work hard. वैभव टिकवण्यासाठी आम्हाला श्रम करायचे To आहे. keep your glory, we have to work जे hard. वैभव मला मिळालेलं आहे, The glory that I've got, तारण मला मिळालेलं आहे, salvation of God. इतक्यात मी पूर्ण झालो असं नाही. It is not that I've been completed just. तर मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टीकडे लक्ष लावून मर्यादेवर खुणेपर्यंत मला धावायचं Ignore आहे. the things of the past, see the things of the future, and run to the end post. धाव संपवली, विश्वास राखलेला आहे. Completed my run, kept my faith. धावण्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचे आहेत. आम्हाला प्रत्यक्ष धावायचं आहे We have to प्रियानो. try hard for that run. We have to run in reality. म्हणजे आम्हाला ते वैभव टिकवायचं आहे We प्रियानो. have to keep that glory. तारण मिळाला तर सगळं काय झालं असं नाही. If you get salvation, everything is done. It's not so. काय काय ठिकाणी लोकांचा समज आहे प्रियानो. And some people think like that. आता माझं तारण झालेलं I've been आहे. saved now. आता मला काही केलं तरी माझं चालेल. If I do anything, it's fine तर now. आता माझं तारण झालेलं Because आहे. I've been saved. चुकीचं आहे It प्रियानो. is wrong. आमचं तारण We झालंय have been saved. म्हणजे आता आम्हाला अतिशय जबाबदारीने वागायचं We आहे. have to act carefully. पूर्वी मी बेजबाबदार वागत होतो. First, I was आता irresponsible. मला जबाबदारीने वागायचं Now I have to आहे. act आता responsibly. मला जागृत राहून वागायचं आहे. I have to be आता vigilant. मला प्रत्येक पाऊल सांभाळून टाकायचं आहे. Every step I have to take आता carefully. प्रत्येक शब्द मला सांभाळून बोलायचा आहे. Every word I have to speak carefully. आता माझ्यामध्ये ते पवित्र आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती ते गुण दिसणं गरजेचं आहे. The fruit, quality of the fruit of the Spirit should be seen in पवित्र me. आत्म्याच्या कृपादानाचा वापर माझ्यामधून होणं गरजेचं The आहे. gift of the Spirit needs to be used in me. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. ते वैभव टिकवायचे आहे प्रियानो. The glory needs to be there. आणि तुम्हाला त्या वैभवामध्ये देवानं आणलेलं आहे. And God has got you in that म्हणून glory. इथं स्पष्ट लिहिलेलं So आहे, it is written clearly. तुझ्या इस्रायल लोकांचे वैभव असे जे तुझे तारण. And the glory of your people Israel, that is your salvation. आता नव्या कराराप्रमाणे आम्ही कोण आहोत? And according to the New Testament, who are we? इस्रायली We आहोत. are Israelites. आम्ही जन्माने नाही पण आम्ही
नव्या कराराप्रमाणे विश्वासाने इस्रायली आहोत. Not by birth, but by faith in the New Testament, we are जे Israelites. बाहेरून यहुदी ते खरे यहुदी नाही, And those who are Jews from the outside, जे they are not Jews. अंतर्यामीचे यहुदी ते खरे यहुदी आहेत. Those are Jews from the heart, they are मग real तुम्ही Jews. अंतर्यामी प्रभूला स्वीकारलेला आहे, So if accepted God, तर तुम्ही यहुदी then आहात. you are Jews. हालेलुया. Hallelujah. तुम्ही प्रभूला स्वीकारलेला You have आहात, accepted the तर Lord, तुम्ही इस्रायल लोक you are आहात. Israelites. इस्रायल कोण आहे? Who is Israel? देवाचं निवडलेलं आहात. And the chosen of मग God. तुम्ही आता नव्या कराराप्रमाणे कोण आहे? So according to New Testament, देवाची निवडलेली you're लोक. chosen people of God. राजकीय याजक गण. Your royal त्याचे priesthood, स्वतःचे लोक. his own people. मग काय प्रियानो? So what will happen? मग इस्रायलाचे जे वैभव इस्रायल लोकांचे वैभव असे जे तारण, The glory of your people, Israel, that is your तुम्ही salvation. इस्रायली आहात, You're Israelites. तुमचं तारण झालेलं You have आहे, been saved. तुम्ही वैभवामध्ये आहात. You're in the glory. हालेलुया. Hallelujah. वैभव शब्द उच्चारतात आमच्या समोर एक चित्र निर्माण होतं प्रियानो. And when we proclaim the word glory, some हालेलुया. picture is there in front of प्रियानो, us. हे आत्मिक वैभव आहे. And that is the spiritual glory. तुम्ही राजांच्या राजाची मुलं आहात. You're the children of King of तुम्ही Kings. अब्रामाची संतान आहात. And you're the offspring of तुम्ही Abraham. देवाचे लोक You're the आहात. people of God. आणि देवाचं वैभव कसं आहे प्रियानो? अप्रतिम असं वैभव And the आहे. glory of God is unfathomable. हालेलुया. Hallelujah. तुम्हाला ख्रिस्ताच्या प्रतिरूपाचं देवाने बनवलेलं आहे. And God has made you by the likeness of Christ. तुम्ही देवाचे प्रतिरूप असे बनवलेले आहात. And you are in the likeness of God. देवाचं वैभव तारण हे तुमचं वैभव आहे. And His glory is a आणि salvation. तुम्हाला ते टिकवायचं आहे. And you have to keep it. उजवी डावीकडे वळू नका. And do not turn left or right. तारणाची उपेक्षा होईल असं वागू Do नका. not mock the आत्म्याने salvation. भरून तुम्ही चाला. Be filled with the Spirit. आत्म्याच्या प्रेरणेने तुम्ही चाला. Walk by the guidance of the Spirit. आत्म्याच्या प्रभावाने फलप्राप्ती तुम्हाला प्राप्त होऊ द्यात. And let the fruit of the impression of Spirit be in आणि ते you. वैभव टिकवण्यासाठी रोज नेटाने प्रयत्न करा. And strive hard daily to keep the glory. म्हणजेच काय करा? So what do? आत्म्याच्या प्रेरणेने चाला. Walk in the guidance of the Spirit. आत्मा जसं सांगेल तसं चाला. What the Spirit says, walk accordingly. आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये चाला. Walk in the Spirit. वाग्दंड ऐका. Listen to the rebuke. हालेलुया. Hallelujah. कारण मी तुमच्यावर आत्म्याचा वर्षाव करणार Because आहे. I'll pour out my Spirit on म्हणून you. या ठिकाणी सांगितले तुझ्या इस्रायल लोकांचे वैभव असे जे तुझे तारण, And the glory of your people Israel, that is your salvation. तू सर्व राष्ट्रांसमक्ष सिद्ध केलं. And you have you have brought it to all the nations. का लपून केलं देवाने? And not, did he hide it? लपून केलं का? Did he do it by hiding? सिद्ध केलं सर्व राष्ट्रांसम आणि समक्ष ते सिद्ध And केलं. he's proved it to all people. हालेलुया. Hallelujah. आज तारणारा जन्मला आहे. And today a Savior is born. मोठा आनंद तुम्हाला सांगत आहे. A big joy God is giving आज you. दाविदाच्या नगरात तारणारा जन्मला. Today a Savior is born into you in the city of David. आम्ही पाहतो ते मागी लोक, ज्ञानी लोक, सगळ्यांना तो अभ्यास करणाऱ्या लोकांना माहित होतं की तारणारा येणार आहे. All the scholars knew that the Savior would come. तारणारा येणार आहे. A Savior would आणि ते come. वाट पाहत होते. And they were waiting for him. ज्याप्रमाणे शिमोन वाट पाहत होता, Like Simon was waiting. त्याप्रमाणे तेही वाट पाहत Like the होते. scholars were म्हणून waiting. बायबल म्हणतात की राष्ट्रांसमक्ष ते सिद्ध केलेलं आहे. So it is revealed in the face of all the मग ते people. कुठे आहे त्यांनी ती माहिती घेतली So they tried to take the knowledge of where it आणि is. बाळाच्या दर्शनाला गेले. And then they went to see the child. हालेलुया. Hallelujah. म्हणून बायबल आम्हाला सांगतं सर्व राष्ट्रांसमक्ष सिद्ध केलेलं ते तारण आहे. So you have prepared it before all the people. आणि ते मी आपल्या डोळ्यांनी पाहिलं. And I have seen it with my own eyes. हालेलुया. Hallelujah. ते मी आपल्या डोळ्यांनी पाहिलं. I've seen it कशाच्या with my द्वारे eyes. पाहिलं? ज्ञानाची उक्ती. Through what have we seen? Through the gift of the Spirit. तुम्ही काय पाहता तुम्हाला समजलं पाहिजे. You should know what you're seeing. हा, आम्ही काय पाहतो आम्हाला काही समजत नाही. We don't know what we see. एकदा एक ब्रदर एका पास्टरांना मी भेटायला गेलो होतो I had went to meet a pastor, आणि त्या ठिकाणी एक ब्रदर आले. and a brother came there. तारणातले असे मस्त आवेशी ब्रदर. And he was a zealous person. आणि ते मग सांगायला लागले. And he was telling me, मी रस्त्याने चाललो होतो. I was going by the road. आता जरा ग्रामीण भागातले होते जरा ब्रदर ते. And he was from the rural area. आणि मी असं रस्त्याने चाललो होतो I was going by the road. आणि एकदम येशू मला दिसला. And I saw Jesus. आणि असा डांबासारखा. And he was very tall. डांब म्हणजे इलेक्ट्रिक पोल. He was tall like a pole. म्हणून म्हटलं की ग्रामीण भागातले होते. So he was from a rural area. हा. नाही काय म्हटले ते मी चाललो होतो रस्त्याने I was walking through the road देवाला धन्यवाद देत and giving thanks to him. आणि एकदम येशू मला दिसला. And I saw God suddenly. कसा दिसतो ते एकदम डांबासारखा. He was like a pole. आता इलेक्ट्रिक पोलची हाईट किती फूट असू शकते ब्रदर? कमीत कमी वानखेडे ब्रदर 12 फूट 15 फूट 15 फूट असेल ना. हा 20 फूट. हा इलेक्ट्रिक पोल किती फूट असतो?
20 ते 25 फूट. So electric pole is पण 20 feet. देवानं आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य घडवला. But God has made people in his likeness. मग देव जर 25 फूट आहे तर आपण किती पाहिजे मग? So if God is 25, we should be the same height. आम्ही काय पाहतो आम्हाला समजत नाही, We don't know what we see कारण आम्हाला ज्ञानाची उक्ती नाही. because we don't have the gift of wisdom. आम्ही काय पाहतो का त्याचा काय अर्थ आम्हाला कळत नाही. We don't know the meaning of what we see. मग कुठल्या तरी स्वप्नाचा कुठेतरी अर्थ लावायचा, कशी तरी करून ओढून ताणून त्या आध्यात्मिक गोष्टीची सांगड घालायची. मला ते स्वप्न पडलं का, And I have seen some vision and connected to some spiritual things, and then you say that I had a dream. त्याचा अर्थ कळत नाही. And we don't know the meaning. त्याचं मूळ कारण काय? What is the main reason? ज्ञानाची उक्ती नाही, There's no gift of wisdom, विद्येची उक्ती no नाही. gift of knowledge. देव दिसतो म्हणजे कसा दिसतो? I see God, then how do you see तो him? वचनातून दिसायला Through पाहिजे. the word you need to see God. मी रस्त्याने चाललो तो देव मला दिसला, असा दिसतो का I देव? was going through the road and I saw God. बरं दिसला तर दिसला, So if you see, it's fine. तो डांबा एवढा कसा दिसेल? How is it tall like a pole? म्हणजे देव तुला असा बघायला लावणार का माझ्याकडे So बघून? can you see him by looking up? ज्ञानाची उक्ती There's no gift of knowledge. ती महत्वाची आहे प्रियानो. It is important. म्हणून पवित्र आत्म्यानं भरलेले व्हा. So be filled with the Spirit. आत्म्याच्या कृपादानाविषयी अजाण तुम्ही असू नका. And do not be ignorant about the gifts. कृपादान समजून घ्या. Learn about the gifts. कृपादान देवाकडनं प्राप्त करून घ्या. Get the gifts from God. देव आपापल्या इच्छेप्रमाणे त्याच्या इच्छेप्रमाणे प्रत्येकाला ते वाटत असतो. According to his will, he's giving to म्हणजे everyone. तुमची फसवणूक होणार So नाही. you won't be deceived. आत्म्याच्या प्रेरणेने चालला की तुमची फसवणूक होणार If you नाही. walk by the Spirit, you won't get बुद्धीने deceived. चालला की तुम्ही फसू If शकता. you walk by mind, you get deceived. इतरांच्या मसलतीने चालला तुम्ही फसू If शकता. you walk by advice, you'll get पण deceived. आत्मयुक्त होऊन तुम्ही जर सगळं करता If you are filled with Spirit and do तर everything, तुम्हाला सगळं काही समजतं. then you understand everything. म्हणून ज्ञानाची युक्ती महत्वाची आहे. So the wisdom is important. सिमोनाने त्याचं तारण पाहिलं Simon saw salvation, आणि मग त्याने हर्ष स्तोत्र गायलं. and then he sang a psalm of स्तोत्र joy, आणि हर्ष स्तोत्र. and a psalm of joy. स्तोत्रामध्ये मी जर पाहिलं तर काय काय ठिकाणी आक्रोश केलेला आहे And स्तोत्रकर्त्याने. some psalms are a psalm of sorrow. तो रडत आहे त्या He's ठिकाणी, crying. तो पश्चाताप करत He's आहे. repenting. आणि या ठिकाणी मी पाहतो हे स्तोत्रच आहे, पण कसं आहे स्तोत्र? हर्षाचं And स्तोत्र, this psalm is a psalm of joy, आनंदाचं स्तोत्र. psalm of happiness, कारण त्यानं आपल्या डोळ्याने तारण पाहिलेलं आहे. because he saw the salvation with his own eyes. मग तुम्ही जर तारण स्वीकारलेलं So आहे, if you have accepted तुम्ही तारण salvation, पाहिलेलं if you have आहे, seen salvation, तुम्हाला तुमचं तारण झालेलं आहे, if you have been saved, तुम्हाला ते वैभव मिळालेलं आहे, you got the glory. मग रोज तुम्ही काय गायलं पाहिजे? so what do you sing every day? हर्ष स्तोत्र. You have to sing the psalm of joy. आमेन, Amen. हालेलुया. Hallelujah. तुम्ही सर्व लोक हर्ष स्तोत्र गाणारे लोक असणार You are आहात. people who sing psalms of joy. हालेलुया. Hallelujah. म्हणून आत्मयुक्त व्हा. So be filled with the Spirit. आत्म्याच्या कृपादानानं भरा. Be filled with the gifts of the विद्येची Spirit. उक्ती, ज्ञानाची उक्ती तुमच्यामध्ये असू द्या. Gift of knowledge, wisdom, you have देवाचे to be in आशीर्वाद you. तुम्हाला मिळतील. You'll get the blessings of God. बाकीच्या गोष्टी पुढच्या रविवारी Let's see पाहूया. other things next time. यास आपल्या जागेवर आपण उठून उभं Let us राहूया. stand in our places. प्रभूला यास आपण धन्यवाद देऊया. Let us give thanks to Him. आमचा देव चांगला आहे. Our God is good. त्याची दया His सनातन mercy आहे. endures तो forever. अद्भुतरित्या रहस्य गुजतो प्रगट करत आहे. God who reveals secret and mysteries. आमेन.